आपण माननीय नायब तहसीलदार हारून शेख साहेब यांच्याकडे आलेलो आहोत. मौजे पानस तालुका सिल्लोड येथील काही शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची जमीन कोरी झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की हारून साहेब तुम्ही स्वतः आणि मंडळ अधिकारी भगतसिंग पवार तसेच महसूल सहाय्यक पवार साहेब यांनी संगनमत करून त्यांची जमीन ही सातबाराहून कोरी केली. सातबाराहून त्यांचं नाव हटवण्यात आलं, जी की त्यांच्या वारसाची त्यांची जमीन होती. त्याबाबत तुमचं म्हणणं काय? चला बोला. त्यांची जी जमीन आहे ना, तो जे बी काही नियमानुसार कारवाई होईल त्यांच्या फेर रद्द करून त्यांच्या नावावर जाईल. याच्या पुढे काय म्हणू शकत नाही आम्ही. तर संबंधित व्यक्ती समजा जमीनचं फेर कॅन्सल करणे किंवा काय करणे, पंचनामा करणे, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला नोटीस द्यावं लागते. देऊ ना मग. तर यांना तुम्ही नोटीस न देता एका दिवसात सर्व प्रोसिजर केली असं त्याच म्हणणं आहे या लोकांचं. नाही ते माझं काम नाही. ते म्हणजे मंडळ अधिकाऱ्यांना काय केलं ते नाही सांगू शकत. नियमानुसार चौकशी करून मी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून फेर रद्द करून घेऊ आणि त्यांची जमीन त्यांच्या जागेवर येऊन देण्यात. संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना ते विचारायला गेले तर ते शेतकऱ्यांना आरडावीची भाषा वापरत आहेत. भगतसिंग पवार म्हणून त्यांचं नाव आहे. रिटायर झाले ते काल. हा, मग त्यांना फोन केला 1-2 दिवस अगोदर. त्यांचं असं म्हणणं आहे की ते लोक त्यांना माझ्याकडे आले होते. मी त्यांना एवढं सांगितलं मामा तुम्ही थोडं थांबून घ्या, मी तुमच्या जे बी नियमानुसार आहे ते काम करून देतो. असं आता वडीलबरीच जमीन त्या व्यक्तींची आहे. लोक जर जमीन कसं लागले त्यांची उरलेली जमीन जी आहे त्यांना ते रोजीरोटी कमवू लागले, तर अशी जमीन त्यांना नोटीस न देता त्यांची जमीन डायरेक्ट जर परस्पर तुम्ही दुसऱ्या नावावर किंवा असं सातबार कोरा करत असेल तर त्यांनी नाही कोणाकडे मागावं. त्यांची चुकली ती. तुम्ही तालुक्याचे न्याय दंडाधिकारी आहात. त्यांना आश्वासन दिलं मी त्यांची जमीन त्यांचीच राहील. तुमचं नाव त्याच्यामध्ये टाकलं त्यांनी. त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे नायब तहसीलदार हारून शेख मंडळ महसूल अधिकारी भगतसिंग पवार संबंधित. आणि न्यायालयाची ऑर्डर त्यांची विशेष म्हणजे न्यायालयाची ऑर्डर आहे. न्यायालयाची ऑर्डर असताना तुम्ही ते कॅन्सल केलं. तुम्हाला काय सांगू राहिलो मी, ते फेर रद्द करून दे तुम्ही त्यांना. विषय संपला ना. मग किती दिवस लागेल? 22 दिवसाच्या नंतर होईल ते. त्यात उपोषणाला बसलेले त्यांच्याकडे तर कोणीच गेलं नाही. आज मी जाऊन आलो ना. त्यांचं म्हणणं आहे की ते कोणीच आलं नाही. मी जाऊन आलो. त्यांना बोलवलं मी इकडे. त्यांना काल बी आश्वासन दिलं मी भाऊ तुला फेर रद्द करायचं फक्त. फेर रद्द करून त्याचे नाव जसे होते तसेच आले पाहिजे. ऑटोमॅटिक होते ना ते. फेर रद्द झाला म्हणजे जसे ते विषय संपला. थँक्यू, धन्यवाद.